नमस्कार, तुमचं स्वागत आहे जयश्री मराठी मोटिवेशन या तुमच्याच यश आणि प्रगतीसाठी बनवलेल्या यूट्यूब चॅनलवर। गेल्या अनेक भागांमध्ये आपण पाहिलं की आपल्याला जर जीवनामध्ये यश मिळवायचं असेल, काही कर्तृत्व करून दाखवायचं असेल, तर आपल्याला काय करायला हवं, किती सकारात्मक राहण्याची आपल्याला गरज आहे। कारण नकारात्मकता सहज येते। कुठे काही नकारात्मक वाईट घडलं तर ते आपल्या कानापर्यंत येण्यासाठी आपल्याला कुठलेही कष्ट घ्यावे लागत नाही। नकारात्मकता आपोआप येते, पण सकारात्मकता आणावी लागते। मग ही सकारात्मकता आपल्या विचारामध्ये असेल तर ती आपल्या कृतीमध्येही येते। मग ही सकारात्मकता जाणून बुजून वाढवण्यासाठी आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी काही गोष्टी खूप गरजेच्या आहे। जगातल्या सर्व यशस्वी लोकांची एक कॉमन सवय जर आपण पाहिली तर ती आहे वाचन। वाचन हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे। अर्थात आपली जी परंपरा आहे, हिंदू धर्म संस्कृती, या संस्कृतीमध्ये वेद, पुराण, ग्रंथ, साहित्य इतकं मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे आणि हेच आपल्या ज्ञानाचे खरे मोठे स्रोत आहे। चला तर मग पाहूया असेच काही पुस्तकं जे तुमच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक बदल घडवून आणू शकतात। आम्ही ज्या वेळेला शिकत होतो किंवा आमच्या शालेय जीवनामध्ये आमच्याकडे अवांतर वाचन अशी काही संकल्पनाच नव्हती। एक वैभवलक्ष्मी आणि एक महालक्ष्मीच्या पुस्तकाव्यतिरिक्त इतर काही पुस्तकं असतात हे त्यावेळेला माहितीच नव्हतं। पण आताचा काळ तसा नाही। ई-बुक पासून तर अगदी ग्रंथालयापर्यंतच्या सगळ्या सोयीसुविधा वाचनासाठी उपलब्ध आहे। आणि मग हे वाचन करत असताना नेमकी अशी कोणती पुस्तकं आपण वाचावी की जी आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण करतील आणि आपल्या भावी जीवनामध्ये, आपल्या यशाच्या वाटचालीमध्ये आपल्याला सकारात्मक राहण्यासाठी मदत करतील। वाचन ही एक बहुमूल्य सवय आहे। ज्या व्यक्तीला आयुष्यात यश, आत्मसन्मान प्राप्त करायचा आहे त्यांनी पुस्तकं अवश्य वाचायलाच हवी। वाचन व्यक्तीच्या शक्तीला योग्य दिशा प्राप्त करून देते। वाचन कल्पनाशक्ती वाढवते, व्यक्तीमध्ये ध्येयाचा संचार करते। वाचन आपल्याला भरपूर लाभ मिळवून देते, आपली रचनात्मकता वाढवते, जीवनाला सकारात्मक दिशा प्राप्त करते। वाचन करणारा व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो। वाचन सामाजिक रूपाने चांगला नागरिक घडवण्यासाठी खूप जास्त मदत करते। वाचनासोबत तुम्ही विविध क्षेत्र जसे संस्कृती, कला, इतिहास इत्यादी क्षेत्रांचीही माहिती मिळवू शकतात। वाचनामुळे तणाव दूर होतो, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो। आयुष्यातले चढ उतार पार करण्यासाठी, नात्यांमधली गुंतागुंत हळुवारपणे सोडवण्यासाठी, संकटांना धीराने तोंड देण्यासाठी व आपली दुःख जगाच्या तुलनेत किती क्षुल्लक आहे हे जाणण्यासाठी पुस्तक वाचणं अतिशय गरजेचं आहे। मित्रांनो, मानवी जीवनातले वाचनाचे काय महत्त्व आहे हे सर्वश्रुत आहे। माणसाला वाचन बसल्या जागी जगभर पळवते, मानवी भावभावना आपल्याला कळवते आणि या कळण्या व पळवण्याच्या प्रवासात कळत नकळत आपल्याला घडवते। आपल्या जीवन प्रवासाला समृद्ध बनवण्यासाठी पुस्तक वाचन खरंच गरजेचं आहे। चला तर मग पाहूया काही ठराविक आपल्या जीवनाला दिशा देणारी पुस्तकं। वाट तुडवताना या उत्तम कांबळे हे दैनिक सकाळचे संपादक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात। या पुस्तकात त्यांच्या बालपणापासून ते सकाळ संपादक म्हणून सूत्र हाती घेण्यापर्यंतचा प्रवास वर्णन केलेला आहे। जीवनात स्वतःची ओळख, वेगळी वाट निर्माण करत असताना लेखकाला पुस्तकांनी कसे बळ दिले, त्याच्या स्वप्नांना त्याच्या अवांतर वाचनाने कसे पंख दिले आणि या वाचनाच्या जोरावर लेखकाने कशी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली याची मंत्रमुग्ध करणारी कथा वाट तुडवताना या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते। त्यानंतर मुसाफिर अच्युत गोडबोले लिखित या पुस्तकामध्ये कम्प्युटरची साधी माहिती नसणाऱ्या माणसापासून ते या क्षेत्राचा तज्ज्ञ झालेल्या व्यक्तीचा प्रवास आपल्याला थक्क करतो। एक साधा कामगार ते त्याच क्षेत्रातील इन्फोसिस सारख्या IT क्षेत्रातील कंपनीचे CEO बनण्यापर्यंतचा हा त्यांचा भन्नाट प्रवास आपल्याला अचाट वाटेकडे घेऊन जातो आणि प्रचंड प्रेरणा देतो। त्यानंतरचं पुस्तक आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव लिखित हे पुस्तक आपल्याला सांगतं की जगामध्ये अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात, त्या केवळ शिक्षणाच्या जोरावर।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दर्शवलेल्या मार्गावरून चालताना एका दलित कुटुंबाच्या पिढ्या कशा उद्धरून गेल्या त्याची ही कथा. शिक्षणामुळे मानवी जीवनात उत्क्रांती होते याचं सत्य व जिवंत उदाहरण म्हणजे आम्ही व आमचा बाप हे पुस्तक. परकीय भाषेत भाषांतरित होऊन विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढणारे हे पुस्तक आपल्याला शिकवते की परिस्थितीचं भांडवल सहानुभूती गोळा करण्यासाठी वापरायचं की आपल्या यशाच्या वाटेवर त्याची गुंतवणूक करून प्रचंड यश मिळवायचं. त्यानंतर सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधींच्या जीवनावरती त्यांची आत्मकथा असलेले पुस्तक आपल्याला जीवनाच्या अतिशय गहन मार्गाकडे घेऊन जाते आणि सामान्य माणसाचा महान व्यक्ती होण्यासाठी सत्याचे प्रयोग जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहे हे सांगते. त्यानंतरचं पुस्तक मन में है विश्वास. प्रेरणादायी पुस्तकांच्या यादीतलं मन में है विश्वास हे पुस्तक महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी विश्वास नागरे पाटील यांचं आत्मचरित्र. स्पर्धा परीक्षा म्हटलं की ग्रामीण भागातील मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. आपल्याला जमेल की नाही असा संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. हे सगळे भ्रम स्वतःच्या जीवनातील प्रामाणिक उदाहरण देऊन ते दूर करण्याचा प्रयत्न मन में है विश्वास या पुस्तकातून त्यांनी केलेला आहे. त्यानंतरचं पुस्तक अग्निपथ. राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं चरित्र. तामिळनाडूच्या एका लहानशा खेड्यात एका नावाड्याच्या कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा भारताचा मिसाईल मॅन बनतो. भारताच्या क्षेपणास्त्र क्षेत्राची प्रगती घडवून आणतो. तमिळनाडूतील रामेश्वर ते दिल्लीतील राजभवन हा प्रवास खरंच आपल्याला विश्वासाचे अग्निपंख देऊन जातो. त्यानंतर कृष्णाकाठ. कृष्णाकाठ हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे. महाराष्ट्रातील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री बनतो. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योजना आखतो. संरक्षण मंत्री ते परराष्ट्र मंत्री उपपंतप्रधान होण्यापर्यंतचा वडिलांनंतर आईने सांभाळ केलेल्या या मुलाचा प्रवास आपल्याला अशक्य ही शक्य करण्याची परत परत प्रेरणा देतो. त्या आरामाचं आयुष्य जगण्यापेक्षा वडिलांच्या सेवेचा वारसा चालवत समाजकार्यात त्यांनी उडी घेतली. सेवेतच खरं जीवन आहे आणि त्यातच खरा मोक्ष आहे हे पुस्तक आपल्याला आवर्जून सांगतं. त्यानंतर स्टीव्ह जॉब एक झपाटलेला तंत्रज्ञ. जीवनात आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपण आपली आवड, आपले क्षेत्र, आपल्या निर्णयावर ठाम राहायला हवं हे या पुस्तकातून समजतं. स्टीव्ह जॉब यांचा जीवन प्रवास भन्नाट आहे मित्रांनो. तुमच्या हातातील आयपॉड आणि ॲपलच्या पेक्षाही तुमच्या मनातली जिद्द, तुमचे प्रामाणिक कष्ट आणि तुमचं ध्येय आणि उद्दिष्टांबद्दलची निष्ठा तुम्हाला खूप मोठं यश मिळवून देऊ शकते हे या पुस्तकातून आपल्याला कळतं. पुस्तकं खरंच आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात. पुस्तक वाचनाने आपल्याला ज्ञान संपादनासाठी मदत होते. मेंदूला व्यायाम मिळतो. एकाग्रतेत वाढ होते. संवाद कौशल्यात वृद्धी होते. मनोरंजन होते. आणि जर तुम्ही प्रवास वर्णन वाचत असाल तर बसल्या जागी तुम्हाला जगाची सफर केल्याचा आनंद मिळतो. एक पुस्तक लिहिण्या अगोदर बऱ्याच लेखकांनी त्यांच्या क्षेत्रात आयुष्याची कितीतरी वर्ष घालवलेली असतात अथवा निदान त्यांच्या क्षेत्रात ते अव्वल तरी असतात. फक्त लोकांना माहिती हवी म्हणून कुठूनही गोळा करून ते माहिती समोर देत नाहीत, तर त्यांचा अनुभवच ते एका प्रकारे पुस्तकाच्या रूपाने आपल्या हातात देत असतात. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकाला आणि आपोआपच वाचनाला तेवढाच उपयुक्त ठरणारा दुसरा पर्याय आज तरी नाही. एलॉन मस्क यांना एका पत्रकाराने तुम्ही रॉकेट बनवणे कुठे शिकलात असा प्रश्न केला असता त्यांनी उत्तर दिलं की मी बरीच पुस्तकं वाचली. याचा अर्थ असाच होतो की जर तुमचं वाचन दांडगं असेल तर तुम्हाला माहिती नसणाऱ्या क्षेत्रावर सुद्धा तुम्ही व्यक्तिमत्व गाजवू शकतात. व्यक्तिमत्वाला विविध पैलू असलेले एलन मस्क तुम्हाला पुस्तक वाचनाचं महत्त्व सहज सांगून जातात. म्हणूनच मित्रांनो, पुस्तक वाचनाची सवय तुमच्या आयुष्याला लावा आणि तुमच्याही विविध पैलूंना आकार द्या. वर दिलेल्या पुस्तकांप्रमाणेच महानायक, श्यामची आई, मी वनवासी, श्रीमान योगी, मृत्युंजय, पानिपत, एक होता कारवर, छावा
तुमचं यश तुमच्याच हातात, मी यशस्वी होणारच, युगंधर, दुनियादारी, राजश्री शाहू महाराज असे पुस्तकं तुम्ही वाचू शकतात. पुस्तकं खरंच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून पुस्तक वाचनासाठी तुम्हाला माझ्याकडून पर्सनल विनंती आहे. आज इतकंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.